तर हा व्हिडिओ ज्यांना संजय गांधी निराधार मार्च, एप्रिल आणि मेची पण आली नाही तर त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओ तुम्ही लास्टपासून पाहू शकता. तर चला स्टार्ट करूया. नमस्कार मित्रांनो, सॅम घोडके मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही आतापर्यंत या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण यामुळे तुम्हाला जे महाराष्ट्रामधली लेटेस्ट न्यूज आहेत, लेटेस्ट जे अपडेट आहेत, लेटेस्ट जे स्कीम वगैरे आलेले आहेत ते सर्वच्या अगोदर तुम्हाला ह्या चॅनलवरती इन्फॉर्मेशन भेटत राहते. आणि त्यासोबतच नवीन जी आर वगैरे येतात ते पण. आणि जे संजय गांधी निराधार किंवा जे पेन्शन अनुदान वगैरे असते ते सगळी डिटेल्स तुम्हाला ह्या चॅनलवरती भेटत असते. तर नक्कीच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जे जवळचे आपले मराठी बंधू भगिनी आहेत त्यांच्यासोबत नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, हे लिंक शेअर करा. तर चला, जो आपला मेन टॉपिक आहे त्या मेन टॉपिकवरती आपण वळूया आणि ह्या ठिकाणी डिस्कस करूया. आता मला ह्या ठिकाणी एक प्रश्न येत आहे की संजय गांधी निराधार हे पेन्शन अनुदान आतापर्यंत भरपूर जणांना ह्या ठिकाणी पडलेलं आहे अकाउंटवरती. भरपूर जणांचे मला मेल आले, मेसेज आले आणि पर्सनली जे मला चांगले ओळखतात तर त्यांचे पण त्यांनी मला स्क्रीनशॉट वगैरे पाठवलेले होते. सो मी तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ते सर्व काही दाखवलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये मला वारंवार कमेंटमध्ये हे विचारत आहेत की सर आम्हाला नाही आलं, आमच्या जिल्ह्यामध्ये नाही आलेली पेन्शन, कसं काय नाही आली, काय कारण असू शकतात त्या पेन्शन ना येण्याचे. तर हे खूप कमेंट ह्या ठिकाणी मी जेवढ्या आता कमेंट बघितल्या पूर्ण कमेंटमध्ये मला हेच दिसत आहे की सर आमच्याकडे पेन्शन आलेली नाही, आम्हाला पेन्शन ह्या ठिकाणी अकाउंटवरती जमा झालेली नाही. हे मी स्वतः सुद्धा हैराण आहे की ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलं होतं की तुमची मार्चची पेन्शन ह्या ठिकाणी येणार आहे, मार्च आणि एप्रिल. तर त्यांना काही जणांना ह्या ठिकाणी मार्चची पेन्शन पडलेली आहे. ह्या ठिकाणी त्यांना 2,500 एवढे 2,500 रुपये त्यांच्या अकाउंटवरती ह्या ठिकाणी पडलेले आहेत. आणि काही काही जणांना मार्च आणि एप्रिलची पण आलेली आहे. एप्रिल मार्च आणि एप्रिलची टोटल त्यांना काही जणांना 5,000 ह्या ठिकाणी त्यांच्या अकाउंटवरती पडलेली आहे. आणि मग त्याच्यामध्ये हे मला डाऊट आहे की आता या सगळ्या लोकांना आता जे आलेले आहेत ते पण कमेंट करतात, ते पण सांगतात की सर आम्हाला आलेली आहे. आणि जे नाही आले ते पण ह्या ठिकाणी सांगतात की सर आम्हाला आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन आहे मला पण. तर हे मला कधी कधी असं वाटते की वारंवार म्हणजे असं कोणी मुद्दामून तर तुम्ही नाही ना म्हणत की यार पेन्शन येते किंवा आम्हाला आली नाही असं. तर हे समजू शकतो की प्रॉब्लेम सध्या चालू आहेत पेन्शनचे, की त्यामुळे तुम्हाला जे मी डॉक्युमेंट्स ऑलरेडी पण तुम्हाला सांगितलं आहे की तहसीलमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत. त्यासोबतच तुम्हाला दिव्यांग सहाय्यक पोर्टल आहे त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यासोबतच सध्याचे नवीन लेटेस्ट आहे, तुम्हाला हयातीचा दाखला पण काढायचा आहे. तर हे सगळं डिटेल्स मी तुम्हाला ऑलरेडी या ठिकाणी सांगितलंच आहे. वारंवार व्हिडिओमध्ये सांगत पण असतो की हे सगळे तुम्हाला सध्या करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्हाला पुढची पेन्शन वगैरे येणार आहे. आणि तुमचं जे के-वाय-सी वगैरे केलेलं आहे का ते तुम्हाला बघायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या बँकेचे डिटेल्स पण तुम्ही जाऊन ह्या ठिकाणी बघू शकता. बँक्समध्ये तुम्हाला तुमच्या काही महिन्यामध्ये ट्रान्झॅक्शन वगैरे 3 महिन्याच्या मध्ये एखादं ट्रान्झॅक्शन वगैरे नाही झालं तर तुमचं जे बँक खातं त्यांना काही प्रॉब्लेम येतो, किंवा बँक खात्यामध्ये काही तुमचं ई-के-वाय-सी नसेल, किंवा तुम्ही बँक्समध्ये म्हणजे बँकमध्ये तुम्ही ई-के-वाय-सी वगैरे नाही केले तर तेव्हा पण प्रॉब्लेम असा तुमच्यासमोर येऊ शकतो. कारण ते वरून पाठवतात पण तुमच्या बँकमध्ये आले आणि काही प्रॉब्लेम असल्यामुळे ते बँकमध्ये तुमची जी बँकचा काही इश्यू असल्यामुळे त्याच्यामध्ये दाखवू शकत नसेल, तसा पण काही इश्यू असू शकतो. तसे पण प्रॉब्लेम बँक्समध्ये येतात. आणि रँडमली बँक्स हे खूप स्ट्रॉंग बनवलेलं आहे. यांना खूप के-वाय-सी करणं, कोणते सध्या अकाउंट मॅनेज करणं आणि अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन वगैरे करणं हे पण खूप गरजेचं केलं आहे. तर सध्या मी यांना हे सांगतो, ज्यांनी यू-पी-आय वगैरे यूज करतात, यू-पी-आय जे यूज करतात ना त्यांनी नक्कीच आपल्या जो Google पे, फोनपे जो काय आहे तुम्ही यूज करता, तर त्याच्यामध्ये जो बँकिंग ॲप यूज करता त्याच्यामध्ये तुम्ही चेकआउट करून बघा की तुमचे अमाऊंट वगैरे काही इन्क्रीज झालेलं दाखवत आहे का. किंवा आता ज्या त्या बँकेनं आपले स्वतःचे ॲप पण ह्या ठिकाणी डेव्हलप केलेत आहे, जसं की सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं सँटीज ॲप आहे, जसं की एस-बी-आयचं युनो एस-बी-आय, आय-सी-आय-सीचं आय-सी-आय-सी-आय कनेक्ट. तर असे पूर्ण जे ॲप्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही
रजिस्टर करून पहा, त्याच्यामध्ये डिटेल्स बघून टाकून पहा की तुमचं त्या ठिकाणी अकाउंट ॲक्टिव्ह दाखवत आहे का, काही प्रॉब्लेम वगैरे दाखवत आहे का नाही, ते पण तुम्ही एकदा चेक करून घ्या. आणि हे तर ऑलरेडी आता हे जे मी तुम्हाला सांगितलं की KYC तहसीलमध्ये नेऊन डॉक्युमेंट जमा करणे, त्यासोबतच हयातीचा दाखला वगैरे काढणे आणि आपलं दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती रजिस्ट्रेशन, हे सगळं करून पण तुम्हाला पेन्शन येत नाही म्हणल्यानंतर मला ते बँकेचाच काही प्रॉब्लेम असू शकतो, अंदाजा मी सांगू शकतो की तुम्ही त्यामुळे बँकेमध्ये पण जाऊन व्हेरीफाय सगळं करून घ्या की बँकेमध्ये पण काही तुमच्या अकाउंटला काही प्रॉब्लेम वगैरे आलेला नाही आहे का. कसं तुम्ही बँकेमध्ये गेल्यावर पण तुमच्या गोष्टी क्लिअर होते आणि त्यासोबतच तुम्हाला तुमच्या आधार आधार सेटिंग आहे का नाही ते पण तुम्ही ऑलरेडी अगोदर तुम्हाला अकाउंटवर पेन्शन येत असेल तर आधार सेटिंग तुमचं असेलच. कारण आता सध्या तर काही महिन्यापासून तुम्ही 2025 मध्येच ते झालेलं होतं की जो DBT थ्रू ह्या ठिकाणी पेन्शन अकाउंटवरती पडेल. तर ते सगळं तुम्ही पाहून परत एकदा, तुम्हाला काल पण मी डिस्कस केलं होतं की ॲक्टिव्ह त्या ठिकाणी दाखवलं पाहिजे. तर हे आज मला नॉर्मली एवढंच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की तुम्ही बँकेला वगैरे कॉन्टॅक्ट करून पहा. पुन्हा बाकीचे डिटेल्स आहे मी आज किंवा उद्यापर्यंत मी पूर्ण डिटेल्स या ठिकाणी काढतो आणि नंतर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सगळं डीपमध्ये सांगण्यात येईल की काय प्रॉब्लेम आहे आणि सध्या काय सिच्युएशन पूर्ण चालत आहे, ते तुम्हाला नक्कीच मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिस्कस करून या ठिकाणी दाखवतो. त्याची पूर्ण डीपमध्ये मला आणखीन डीपमध्ये इन्फॉर्मेशन काढावी लागते. सध्या मला हे कारण दिसत होतं बँकेचं, तर ते तुम्ही पहा किंवा ते बँकेचे काही प्रॉब्लेम आहे किंवा नसतील ते पण मी बघतो आणि बाकीचं जे वरून काही आहे का जो किंवा वरून काही प्रॉब्लेम येत आहे का, ते पण मी या ठिकाणी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन. आय होप तुम्हाला हे जे थोडंसं हे जरा हेल्पफुल वाटलंच असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जवळचे ज्यांना तर खूपच ज्यांनी ही सगळी सिच्युएशन करून पण त्यांना पेन्शन नाही आलेली, तर नक्कीच तुम्ही त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असले तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज मला कमेंटमध्ये सांगा प्लीज की आतापर्यंत जेन्युइन आणि नॉर्मली सांगा की किती जणांना पेन्शन आलेली आहे आणि किती जणांना आली नाही आणि किती किती अमाऊंट आली, आणि तुमचा जिल्हा पण इथं कमेंटमध्ये जिल्हा टाका. त्यानंतर पेन्शन किती आली आणि किती तारखेला आली, किती अमाऊंट आली तुम्हाला ते पण प्लीज टाका, कारण त्याच्या थ्रू पण आपण या ठिकाणी फाइंड करू आणि वरून डिटेल्स काढण्यासाठी आपल्याला थोडं इझी जाईल. तर चला, आय होप नंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं प्रॉपर ह्या ठिकाणी डिस्कस करूया इन्फॉर्मेशन काढून. तर चला, परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत, एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.